मोस्ट कॉमनली विचारला जाणारा प्रश्न, मला माझा चहा सोडावा लागेल का जर मला हेल्दियर व्हायचं असेल? तर आज समजून घेऊ. चहामध्ये पॉलिफेनॉल्स आणि टॅनिन्स असतात. हे टॅनिन्स न्यूट्रिशनल ऍब्सॉर्प्शन कमी करतात. तसंच आयर्न ऍब्सॉर्प्शन सुद्धा टॅनिन्स मुळे कमी होतं. तर किमान अर्धा तासाची गॅप असावी तुमच्या जेवणामध्ये किंवा ब्रेकफास्ट मध्ये आणि चहामध्ये. त्यानंतर दूध ऍड केलं चहामध्ये तर काय होतं? दुधामुळे टॅनिन्स आणि पॉलिफेनॉल हे घट्ट बाइंडिंग होतं आणि घट्ट बांधले जातात. त्यामुळे ह्याचं विभाजन हे होणं डिफिकल्ट आहे आणि बऱ्याचशा स्टडीज मध्ये ह्याचे विरुद्ध इफेक्ट्स दिसलेले आहेत. पण माझ्या ओपिनियन मध्ये अर्धा तासाची गॅप असेल तुमच्या जेवणामध्ये किंवा मील्स मध्ये आणि चहामध्ये तर चालणार आहे, कारण हे इफेक्ट्स अतिशय कमी आणि किरकोळ आहेत. त्यानंतर जर तुम्ही काही मसाले चहा पीत असाल, जसं की आलं किंवा वेलदोडा जर तुम्ही चहामध्ये घालत असाल तरी सुद्धा हा इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. तुमच्या चॉईस नुसार हे मसाले घातलेत तरीही काही हरकत नाही. पण तिसरी पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे साखर. चहामधली साखर ही नेहमी काउंटच केली जात नाही आणि ह्यामुळे आपले कॅलरीज पण वाढणार आहेत आणि चहामधली साखर डायबिटीसला आमंत्रण देऊ शकते हे विसरण्यात येतं. त्यामुळे हे अवॉइड करावं आणि अशाच कंटेंटसाठी मला फॉलो करायला मात्र विसरू नका.